कमळी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राजन आता खुश झालेला असतो. कारण सरू म्हणजेच गौरी ही त्याला मिळालेली असते. म्हणून तो अन्नपूर्णाला देखील सांगत असतो, की ईश्वराने आपलं म्हणणं ऐकलंय असं मला वाटतंय. सरूबरोबर राजन आता खूपच खुश असतो. कारण त्याला फक्त त्याची पत्नीच नव्हे, तर त्याची मुलगी देखील मिळालेली असते. त्याची मुलगी कमळी ही किती गुणवान आहे हे देखील त्याला माहिती असतं. अन्नपूर्णाचा तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. कारण कमळीवर अगोदरच ती नातीसारखं प्रेम करत असते आणि त्यात आता कमळी हीच तिची नात आहे समजल्यावर तिचा आनंद द्विगुणित झालेला असतो. पण रागिनी मात्र खूपच चिडलेली असते. इकडे अन्नपूर्णा आणि राजन खूपच खुश असतात आणि या गोष्टीचाच तिला राग येत असतो आणि म्हणूनच तिने कामिनीला बोलवून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, की या कमळीला आणि तिच्या आईला काही जरी केलं तरी आपल्या घरातून आपण हाकलून द्यायचं आहे. कामिनी म्हणते, की या गोष्टी थोड्याशा अवघड आहेत, पण अशक्य मात्र अजिबात नाही आहेत आणि त्यासाठी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हे ऐकल्यावर रागिनी देखील खुश होते. रागिनी म्हणते, "नक्की? असं होऊ शकेल? कमळी आणि तिची आई कायमची या घरातून जाऊ शकेल?" कामिनी म्हणते, "हो, अगदी जाऊ शकेल. पण त्यासाठी आपल्याला राजनला थोडंसं आपल्याकडं घ्यावं लागणार आहे. म्हणजे आपलं म्हणणं त्याला पटवून द्यावं लागणार आहे. तू त्याला एकट्याला बोलवून घे. आपण त्याला एक गोष्ट पटवून द्यायची आहे." रागिनी म्हणते, "कोणती गोष्ट त्याला पटवून द्यावी लागणार आहे?" तेव्हा ती सांगते, "आपण कमळी आणि राजन यांची DNA टेस्ट त्याला करायला लावायची." तेव्हा रागिनी म्हणते, "पण ती DNA टेस्ट तर पॉझिटिव्ह येणार कारण कमळी तर त्याचीच मुलगी आहे." तेव्हा लगेच कामिनी म्हणते, "बरोबर आहे तुझं, पण ते रिपोर्ट आपण बदलून टाकायचे आहेत आणि कमळी ही राजनची मुलगी नाहीये, असंच जगापुढे चित्र आलं पाहिजे, असा आपण रिपोर्ट आणून द्यायचा आहे. मग बघ ही कमळी आणि तिची आई यांना अन्नपूर्णा कशी धक्के मारून हाकलून देते." तेवढ्यात अनिका देखील आलेली असते. अनिकाला कळलेलं असतं, की आता ही कमळी माझी सावत्र बहीण म्हणून आलेली आहे. त्यामुळं अनिकाच्या देखील अंगाचा अगदी तिळपापड झालेला असतो आणि ती आजीला म्हणत असते, "तुम्ही नुसतं हातावर हात धरून ठेवा. ती कमळी आत्तापर्यंत माझ्या डोक्यात जात होती आणि ती आता माझ्या घरात देखील येऊन बसलेली आहे. तुम्ही काय करणार आहात का नाही तेवढं सांगा," असं ती विचारत असते. आणि तेव्हाच कामिनीने रागिनीला सांगितलेलं असतं, की "आत्ताच्या आत्ता तू राजनला बोलवून घे." आणि तिने फोन करून राजनला बोलवलं देखील असतं. राजन येतो आणि कामिनीला विचारतो, "मला इथं का बोलवून घेतलेलं आहे?" तेव्हा कामिनी एकदम गोडी गुलाबीने त्याला बोलू लागते आणि म्हणते, "हे बघ राजन, मला माहिती आहे की माझ्या काही गोष्टी चुकत असतील, पण मी तुझी बहीण आहे. मी कधीही तुझं वाईट चिंतणार नाही. मला एक गोष्ट तुला बोलावीशी वाटते. खरं तर मी स्पष्टच बोलते. कमळी जरी तुला तुझी मुलगी वाटत असली, तरी देखील माझा या गोष्टीवर विश्वास नाही." तेव्हा राजन चिडतो आणि म्हणतो, "म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?" तेव्हा ती म्हणते, की "तुमचं लग्न झाल्यानंतर सरू तुला सोडून गेलेली होती आणि त्यानंतर कमळी जन्मलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की तुझी आणि कमळीची DNA टेस्ट होणं गरजेचं आहे. जर का DNA टेस्ट केली तर आपल्या डोक्यातलं जे फॅड आहे ते निघून जाईल. म्हणजे मला असं वाटतंय तू बघ, ती जर का तुझी मुलगी असेल तर त्यात काहीच वाद नाही किंवा चुकीचं नाहीये. पण ही DNA टेस्ट व्हायलाच पाहिजे." तेव्हा राजन म्हणतो, "मला असं काही वाटत नाही." ती म्हणते, की "तू असंच म्हणणार होतास. पण मला जे वाटतंय ते एकदा शहानिशा करायला काय हरकत आहे? आणि समज जर का तुझी ती मुलगी नसेलच तर काय करणार? मला असं वाटतं, की एकदा तू ही टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. माझ्यासाठी का होईना, पण तू ही टेस्ट करून घे." असं तिनं त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर राजनला ही गोष्ट अजिबातच पटलेली नसते. कारण त्याचा सरूवर म्हणजेच गौरीवर पूर्ण विश्वास आहे. पण आता त्याची बहीण त्याला अशा पद्धतीनं सांगत असते, तेव्हा तो शांतपणे तिचं सगळं ऐकून घेतो. ती त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, की "गौरी आत्तापर्यंत इथं राहत नव्हती आणि जेव्हा तुझी संपत्ती पाहिली आहे, मला असं वाटतंय की त्यासाठी तिनं माघारी आलेली असणार आहे. आता तिला तिच्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटत आहे. जरी असं असलं, आता ही संपत्ती तिची असली तरी मला त्यात काही नाहीये. पण ती मुलगी नक्की तुझी आहे का? हे मात्र तपासणं गरजेचं आहे," असं ती त्याला म्हणते. आणि तेव्हा लगेच रागिनी म्हणते, "जर का ती त्यांची मुलगी नसेल, तर मी तिला या घराच्या बाहेर हाकलून देणार आहे." तेव्हा कामिनी तिला शांत करत म्हणते, "हे बघ, जे असेल ते आपण नंतर बघूया." आता राजन निघून जातो आणि कामिनी सरूला बोलवून घेते आणि तिला म्हणते, "या घरामध्ये तू अजिबात राहायचं नाहीये." सरू अक्षरशः गयावया करून तिला बोलत असते आणि म्हणते, "अहो, बरोबर आहे तुमचं. मला देखील वाटतं, पण आता यांना समजलंय,
की मी कुठं राहते ते, माझ्याविषयी सगळं समजलं आहे, माझ्या मुलीविषयी समजलं आहे, तर आता मी कुठं जाऊ? तेव्हा ती म्हणते, "हे बघ, आता मी DNA टेस्ट करणार आहे आणि DNA टेस्टमध्ये समजणार आहे, की ती तुझी मुलगी कमळी जी आहे, ती राजनची मुलगी नाही आहेच." तेव्हा सरूच्या तर पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, "असलं तुम्ही काय बोलताय? अहो, असं नाही आहे. ती राजन यांचीच मुलगी आहे." तेव्हा सरूला ती म्हणते, "जर का ती राजनची मुलगी निघाली नाही, तर मग बघ मी काय करणार आहे तुझं ते." अक्षरशः सरू त्यांच्या हातापाया पडते आणि म्हणते, "असले घाणेरडे आरोप माझ्यावर करू नका. मी कधीच वाईट वागलेली नाहीये. तुम्हाला DNA टेस्ट करायचं असेल तर करा. तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा." इकडे राजन आता आईकडे आलेला असतो. आईकडे येऊन त्याने कामिनीने जे काय सांगितलेलं आहे ते सगळं सांगितलेलं असतं. हे ऐकल्यावर अन्नपूर्णाला तर खूपच चीड आलेली असते. कामिनी किती खालच्या दर्जाचा विचार करू शकते हे तिच्या लक्षात आलेलं असतं. राजन म्हणतो, "मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आई. आपण काय करायचे तू सांग. तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे." तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, "ठीक आहे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण तीच करूया." राजन म्हणतो, "काय करायचंय?" ती म्हणते, "हे बघ माझा सरूवर तर 100% विश्वास आहे. कमळी तुझीच मुलगी आहे. पण आता आपण असं करूया, की अनिका आणि तुझी देखील DNA टेस्ट करूया. आपल्याला काय बघायला काय हरकत आहे? ते आपल्यावर संशय घेतायत, तुझ्या बायकोवर संशय घेतायत, सरूवर संशय घेतायत. तर आता मी म्हणते, की अनिका ही तुझी मुलगी आहे का नाही याचा आपण तिच्यावर संशय घेतला तर काय हरकत आहे? म्हणजे या गोष्टीमध्ये त्यांना काहीच हरकत असायचं कारण नाहीये." तेव्हा तो म्हणतो, "ठीक आहे." लगेच तिने डॉक्टरांना बोलवून देखील घेतलेलं असतं आणि ती डॉक्टरांना सांगते, की "माझ्या 2 नातीची DNA टेस्ट करायची आहे. लवकरात लवकर तुम्ही सॅम्पल घेऊन जा आणि किती दिवसात आम्हाला DNA रिपोर्ट मिळतील ते सांगा." डॉक्टर म्हणतात, "सॅम्पल घेऊन गेल्यापासून 2 दिवसामध्ये मी तुम्हाला रिपोर्ट देणार आहे." डॉक्टरांना तिने सांगितलेलं असतं, "एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, काही केल्या रिपोर्ट दुसऱ्या कोणालाही अजिबात द्यायचे नाहीत." तेवढ्यात तिकडून कामिनी आलेली असते. कामिनी पाहते, की DNA टेस्ट करायची आहे आणि अचानक सांगितलेलं असतं, की निकाची देखील DNA टेस्ट करायची आहे. हे ऐकल्यावर रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला मोठा धक्काच बसलेला असतो. कारण त्यांनी सरूसाठी खणलेल्या खड्ड्यात त्या स्वतःच पडणार आहेत हे आता तिला समजलेलं असतं. डॉक्टर लगेच DNA टेस्टसाठी कमळीचं सॅम्पल घेतात आणि अनिकाचं देखील सॅम्पल त्यांनी घेतलेलं असतं. अनिका मात्र आता भविष्यात होणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असते. इकडे सरूला मात्र काहीच टेन्शन नसतं. ती उलट खुश असते. जर का यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काही वाईट असेल, तर ते कायमच निघून जाणार आहे या गोष्टीमुळं ती खुश असते. अन्नपूर्णाने सरूला सांगितलेलं असतं, की "माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. पण ही कामिनी जे काय करते ना, त्यासाठी आपल्याला करायचंय. तू मनामध्ये अजिबात काही शंका घेऊ नकोस." तर डॉक्टरांना सांगितलेलं असतं, की "माझ्या व्यतिरिक्त कोणाला देखील DNA रिपोर्ट अजिबात द्यायचे नाहीत आणि फोनवर देखील अजिबात काही माहिती द्यायची नाही." डॉक्टर हे अतिशय विश्वासाचे असतात आणि आता रागिणीच्या पायाखालची जमीन मात्र सरकलेली असते. तेव्हा कामिनी तिला विचारते, की "काय झालं? DNA टेस्ट होत असेल तर होऊ दे." तेव्हा ती म्हणते, "खूपच वाईट होणार आहे. कारण अनिका ही राजनची मुलगी नाहीये," असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा आता कामिनीला समजलेलं असतं, की आपण खांदलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच जाऊन पडणार आहेत. डॉक्टरांनी रिपोर्ट तयार करून 2 दिवसामध्ये लगेच पाठवून दिलेले असतात आणि ते रिपोर्ट आता स्वतः अन्नपूर्णाच्या हाती आलेले असतात. कमळी ही राजनची मुलगी आहे, त्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं. पण उलट अनिका हीच राजनची मुलगी नाहीये, असा मोठा उलगडा त्यामध्ये झालेला असतो आणि आता कामिनी आणि रागिनी मोठ्या खड्ड्यात पडलेल्या असतात. सरूला बाहेर हाकलून देण्याचं त्यांचं स्वप्न हे तर धुळीस मिळालेलं असतं. पण आता अन्नपूर्णा मात्र या दोघींनाच हाकलून देणार असते. कारण आजपर्यंतची सगळ्यात मोठी फसवणूक रागिनीने राजनची केलेली आहे, हे आता समोर आलेलं असतं. आणि जेव्हा हे अनिकाला समजतं, तेव्हा तीच आईच्या अंगावर जाते आणि म्हणते, "तू आई नाही आहेस, तू तर वैरीण आहेस. आता एवढ्या मोठ्या सगळ्या संपत्तीला मला मुकावं लागणार आहे. तुझ्यामुळं मला आता घराच्या बाहेर पडावं लागणार आहे." असं ती आईला बोलत असते. आता अन्नपूर्णा, कामिनी, रागिनी आणि अनिका यांना कशी हाकलून देते, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक